नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी करडीची भाजी बनवून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीची बघा करडीची भाजी आहे। ह्याला नीट करून स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। अशी पानं असतात त्याची करडीची। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल काढून घेऊया। तेल काढायची अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा एक चमचा जिरं फक्त टाकायचं। हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मोहरी पण टाकू शकता। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। हलकासा लसूण भाजून घेऊया। लसूण मस्त भाजला गेलेला आहे। एक मीडियम आकाराचा कांदा, नुसते जिरं लसूण आणि मिरचीची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे, त्याला चांगलं भाजून घेऊया। कांदा मस्त असा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये टाकायची मिरची मी काय केलेली आहे, कुटून घेतलेली आहे। मोठ्या आकाराच्या 2 पेंड्या होत्या आणि ह्याच्यामध्ये अर्धी पोपटी आणि अर्धी तिखटवाली आहे। त्याला पण 1 मिनिटभर परतून घेते। परतून घेतलेला आहे। मिरचीचा असा कच्चापणा जास्त हलकासा परतून घ्यायचं। एक छोट्या आकाराचा टोमॅटो, मोठं जरी टाकलं तरी पण चालू शकते, नाही टाकलं तरी पण चालू शकते। याला 1 मिनिटभर परतून घेते। हलकंसं परतून घेतलेलं आहे। गॅस करते बारीक आणि त्याच्यामध्ये टाकायची आता भाजी। तर भाजी अशा पद्धतीत बघा मी कापून घेतलेली आहे। मोठी मोठीच कापलेली आहे। कवळी होती त्याची देठं पण निघलेली आहेत। आता हे फक्त मिक्स करून घेते। 2 पेंड्या होत्या बघा मोठ्या आकाराच्या, थोडी असे टाकून मी हलवून घेतलेली आहे। राहिलेले पण आता हे सगळे टाकलेले आहे, कारण एकदम कढईमध्ये बसत नाही। त्याला काय करते, चांगलं परतून घेते। भाजी सगळी टाकल्यानंतर फक्त 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे। तर एवढं पाणी सुटतं बघा। आता हे ह्याच्यामध्ये लगेच मीठ आपल्याला टाकायचं नाही। ह्या पाण्यामध्ये जेवढी भाजी पहिली शिजवून घ्यायची चांगली आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया। मस्त असं बघा, मी त्या पाण्यातच भाजीला जे सुटलं होतं ना पाणी, जास्त पाणी होतं, थोडंसं बघा कमी झालेलं आहे। त्यातच मी थोड्या वेळानं असं हलवून परतून घेतलेली आहे। शिजते ह्याच्यामध्ये अशाच पाण्यामध्ये, कारण आपण आता जर मीठ टाकलं की नाही तर मग जास्तच पाणी सुटतं। त्यासाठी असं थोडंसं पाणी आटवून घ्यायचं आणि नंतर मीठ टाकायचं। मूग डाळ बघा ही 1 तास भिजत घातली होती आणि चांगली भिजलेली आहे। भिजून अर्धी वाटी आहे अशा पद्धतीत। एवढी टाकायची मोठ्या 2 पेंड्यासाठी, नाही टाकली तरी पण चालू शकते आणि टाकली तरी पण चालेल। तर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून पण छान लागते आणि नुसती लसूण मिठाची पण चांगली लागते। लसूण मीठ आणि मिरचीच्या हे फक्त मिक्स करून घेते मी। डाळ टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस मिडियमच आहे। आता मीठ टाकूया। मीठ टाकल्यावरनं पण अजून पाणी सुटतं, चवीप्रमाणे मीठ टाकायचं। आणि आता हे जे पाणी आहे ना, हे जे पाणी अजून सुटेल हे सगळं आटवून घ्यायचं। याच्यावर झाकण वगैरे ठेवायची गरज पडत नाही, मस्त अशी शिजली जाते आणि ही जास्त करून कवळी भाजी होते माझी। भाजीचं बघा मस्त असं पाणी आटलेलं आहे, छान अशी भाजी झालेली आहे। करडीची भाजी ना चवीला खूप छान लागते आणि थोडीशी वेगवेगळ्या पद्धतीनं, बाकी तर रेसिपी खूप साऱ्या मी वेगवेगळ्या पद्धतीने अपलोड केलेले आहेत। तुम्ही अशा पद्धतीनं पण एकदा करून बघा। बारीक कापून घेतली तर चालेल, थोडी मी मोठीच कापून घेतलेली आहे। मस्त अशी चविष्ट अशी भाजी होते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।